काळी टेक्निक बघा गाईस. हर महादेव मित्रांनो, आप्पाच्या गप्पा चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर काहीच आता आम्ही निघालो जेवायला. हो काही आमची 4 नंबर रूम आहे. तो का आलं बघा पोला का आता झालं. आता मेस जवळच पोहोचला हो का. ते बघा हे का ह्यांची बिग बॉसची चर्चा सुरू आहे मागं. काहीतरी ते टेस्टला शिकवायचं म्हणलं तो तसल्या मोठ्या माणसाला शिकवायचं म्हणतात का, म्हणजे ऍक्टरला. हो मोठा माणूस म्हणजे ते माणूसच येतं. अरे यार हा बोल का म्हणलं होता तू ते ब्लॉग सुरू कर म्हणलं होतं. गेलो आता बघा हो लाल बन झाले की नाही काय सण नाही लाल काही का बघितलं काही बोलणार काय लाल तोंड असं म्हणायचं का आता काय गाईस लाल झाले का नाही तोंड तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि आहे बरी माहिती आहे आता तुम्हाला तर माहिती आहेच की अनिकेत कोहली सांगा बरं कमेंट मध्ये लाल झाले का नाही तोंड गाईज. हो का कसला हँडसम दिसला. अरे हो का हसला बघा गाईज. हो का हसलं. अरे ते समोर दिसले का तेव्हा ती व्लॉगर हो का भूषणची बघचा ओनर फाउंडर का म्हणतात ते तो का. आता बघा का जेवायची वाट बघल्या तो त्यांना बी मरणाची भूक लागली आहे. हे आमचे 3 आंघोळी लागेल ते पुन्हा काही का बोला यांना बोला बोला का यातच सगळे सोबतच येतात का करावं का नाही. हे का शर्ट बी सारखे झाले बघा सगळ्याची. भूषण आता इथं पडला होता. हो का ह्याच्यातच गेलता बघा. हो काय दिसलं पाणी सांगलं खरंच पडलं होतं. भूषण तू पडला इथं तुला कसं वाटतंय. काही सांगू राहिलं गाईज मी तुम्हाला व्हिडिओ तिथं दाखवलंय तुम्हाला ते अटॅच करून देतो इथं थांबा गाईज. व्हिडिओ जर नसला ना समजून घ्या खोटं बोट राहिला. गाईज इथं पाणी वगैरे सांडलेलं कळतंयच का नाही तुम्हाला. पडलं दाखव गाईज पाणी माहीतच्या पडलं होतं. गाईज हे बघा जेवायला काय कशाची तर भाजी आहे मला काही कळणार. फिटलं आहे बघा. हो का फिटलं लोणचं आंब्याचं झालं. हो का बघा. हो का फोनवर बोलण्याच्या नादामध्ये हो का कशामध्ये मीठ टाकले बघा आणि किती टाकले बघा. हो का किती टाकले बघा. झालं बघितलं का. हो का हे अक्कलच नाही बोललाय क्लीन का नाही कळली गाईस. हॅलो गाईज मीठ काळी टेक्निक बघा गाईस. बघा तिचं हॉटेल पण तर चांगलं आहे त्याची चर्चा चालू आहे. काकाला दाखवलं असतो काकाचा तोंड दाखवू का. हो का नाही नको तिकडे काका नाही हो दाखवाय इकडे चालू आहे समोरचा कॅमेरा. नाही काकाला दाखवा. गाईस तर आज आहे सोमवार आणि त्याच्यामुळे आता मी चाललोय महादेवाच्या मंदिरात. इथंच आहे आमच्या रूम जवळ. तर आता जातो मी एकटाच आहे. ते सगळे झोपलेले होते तिघच्या तिघ. आता मी एकटाच जातो. गाईज हे बघा मी इथं बसलोय कुठं महादेवाच्या मंदिरात त्याच्यावर बाकड्यावर. ते महाग लेकरू बघा ते किती मोठं लेकरू आहे. ते आहे छोट्या लेकरांसाठी पण खेळायत मोठे लेकरं. आता तुम्हीच सांगा बरं काय करावं. कुठल्या मंदिरात माहितीये का इथल्या बीड बायपासच्या त्रिभुवनेश्वर महादेव मंदिरामध्ये येऊन इथं काहीतरी बोला बरं त्यांना. आता आम्ही चाललो कुठं मंचुरियन खायला. डायरेक्ट अनलिमिटेड मंचुरियन म्हणून 70 रुपये मध्ये अनलिमिटेड म्हणून. आता ह्याला कानाखालीचा येऊ तर 70 रुपये मध्ये राहून येतं बघा. तुम्हाला म्हणलं होतं बघा काहीच हे का हेच आहे ते. आता खाऊन बघतो कसं आहे. इथला रिव्ह्यू पण देतो तुम्हाला. हे बघा हे मागं दिसत असेल नाव श्री स्वामी समर्थ व्हेज मंचुरियन अनलिमिटेड 70 रुपये प्लेट. हे बघा मित्रांनो डिश आलेली आहे. आता बघतो टेस्ट करून तुम्हाला सांगतो. काही 1 प्लेट झाली आता आमची खाऊन. हे आहे दुसरी प्लेट. हे बघा 1 नंबर लागला. टेस्ट जर आहे म्हणून चालू एवढी खतरनाक आहे. लय मस्त आहे. आतापर्यंत कुठेच खायला नाही मी असले मंचुरियन आहे का नाही. हा ओके. भूषणची 5वी प्लेट आहे बरे. 5वी नाही 5वी आहे. निल्याची 3री आहे. माझी तेवढी दुसरी प्लेट आहे. काहीच तुम्ही बी येऊन खावा इथं. मित्रांनो आता आम्ही आलो होतो कुठं हे आपलं कुठं आलो होतो भैया श्री स्वामी समर्थ व्हेज मंचुरियन. तर इथला पत्ता आहे हो का भैया सांगायला. रोकडेकर चौक दर्गा रोड कालवण हॉटेलच्या साईडला. मित्रांनो इथली चव 1 नंबर आहे. 1 नंबर म्हणजे 1 नंबर. आता 70 रुपयाच्या लिमिटेड मध्ये एवढी चांगली चव आहे. तर आता ते 200 दुसऱ्या प्लेट मध्ये किती चांगली चव असेल तुम्ही येऊन टेस्ट करा. फक्त त्यांना सपोर्ट करा आम्हालाही सपोर्ट करा. अजून दुसरी शाखा सुरू होणार आहे. ते दुसरी शाखा कुठं सुरू होणार आहे. क्रांती चौकात म्हणजे बघा टाच लावल्यामुळे हो का दिसला त्या. हे बघा सम्या बी हो का टाच लावल्यामुळे दिसला नाही. सम्या हो का रडपिंडीला आलो हो ते आम्हाला फुकट मंचुरियन भेटलं म्हणून. काही ज्यांना फुकट मंचुरियन भेटलंय पण त्याच्यात मी खूप सारं खाऊन आलो काही.
तर गाईज आता तुम्ही रोज म्हणत असताल रोजचं उठून काय झोपायच्याच टायमाचं एंडिंग करायला काय मंचुरियन एक नंबर होती बघा. तुम्ही जाऊन एकदा ट्राय करून बघा हो तिथं जे पण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहेत आता सध्याला त्यांनी जाऊन हा लय भारी आहे तिथली. ए वै ब्या बंद कर की आई तो का माग बघा तो का ते पोरं बिग बॉस बघला येतं आणि मला ब्लॉग शूट करायला तर बस कर की आता बंद कर म्हण. तर कसं करावं तुम्हीच सांगा हो गाईज. आता मी अभ्यास करू वाटना गेले म्हणजे करता हो अभ्यास असं नाही की करू वाटणं गेले म्हणून करता थोडं थोडं. आता ते बदल मग आजच्यासाठी ओम नमः शिवाय भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.